आपल्याला या पुढचा पॉइंट पाहायचा होता ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ऑक्सिडेशनला आपण ऑक्सिडेशनच म्हणतो मराठीमध्ये, त्याला काही दुसरा वेगळा अर्थ नाहीये ऑक्सिडेशन. याचे एक्झाम्पल जर पाहायचे झाले तर पहा 2Mg plus O2 to form 2MgO. म्हणजेच मॅग्नेशियम इज रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साइड. Then second example, carbon is react with oxygen to form carbon dioxide. Third example आपल्याला पाहता येईल magnesium hydroxide is react with manganese. त्यापासून काय बाहेर पडते मॅग्नेश अँड हायड्रोजन हा बाहेर पडतोय. त्यानंतर हे आपल्याला इथेनचा फॉर्म्युला लक्षात येतोय आणि इथेन मधून हायड्रोजन जे आहे ते बाहेर पडलेले, दोन हायड्रोजन यामधला एक आणि यामधला एक, आणि काय तयार झालेले CH2 डबल बॉन्ड CH2. म्हणजे आपण जे काही एक्झाम्पल पाहिले फर्स्ट आणि सेकंड, या फर्स्ट आणि सेकंड मध्ये जी काही रिएक्शन आहे ही कशाबरोबर होतीये ऑक्सिजन सोबत, कंबाईन विथ ऑक्सिजन. कोणतं फर्स्ट आणि सेकंड, यामध्ये ऑक्सिजन काय झालेला आहे कंबाईन झालेला आहे आणि त्यापासून काय तयार झालेत मॅग्नेशियम ऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड. तर थर्ड अँड फोर्थ एक्झाम्पल जर आपण घेतलं तर यामध्ये आपल्याला हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजन रिमूव्हल म्हणजे बाहेर टाकून दिलेला किंवा बाहेर काढलेला आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच ह्या जे काही रिएक्शन आहे ज्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन असेल, काय असेल गेन ऑक्सिजन अँड लूज हायड्रोजन, that reaction is called oxidation. यामध्ये एवढं सोपं लक्षात ठेवायचे पहा, या रिएक्शन मध्ये काय केलं जातं गेन ऑक्सिजन. ऑक्सिजन हा काय केला जातो गेन ग्रहण केला जातो अँड लूजेस हायड्रोजन, आणि हायड्रोजन हा काय केला जातो बाहेर सोडला जातो. त्या रिएक्शनला आपल्याला काय म्हणायचंय ऑक्सिडेशन रिएक्शन असे म्हणतात. याचा आपल्याला हे पाहता येईल डेफिनेशन पाहता येईल. पहा काय सांगता येईल, द केमिकल रिएक्शन in which a reactant combined with oxygen or loses hydrogen is called oxidation. loses hydrogen. और आणखी एक तुम्हाला सांगता येईल पहा, या ठिकाणी loses electrons to form a product. loses इलेक्ट्रॉन म्हणजे यामध्ये इलेक्ट्रॉन हे काय केले जातात दिली जात असतात, तेव्हा ही कोणती रिएक्शन होते ऑक्सिडेशन. loses electron to form प्रोडक्ट, आणि काय तयार होतं प्रोडक्ट तयार होतो, त्यावेळेस त्याला आपल्याला काय म्हणायचंय इज कॉल्ड ऑक्सिडेशन. त्या रिएक्शनला आपल्याला काय म्हणायचंय ऑक्सिडेशन रिएक्शन असे म्हणतात. हे कशाचं झालं फर्स्ट जे आपण पॉइंट पाहिलेला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मधला, त्यामधलं ऑक्सिडेशन आहे त्याचे हे एक्झाम्पल आहे. आणि यामध्ये लक्षात काय ठेवायचे गेन ऑक्सिजन लूजेस hydrogen and also loses electron. हे एवढं जर लक्षात आलं तर तुम्हाला त्याची डेफिनेशन सहज लक्षात येऊन जाईल. काय ऑक्सिडेशनची डेफिनेशन, द केमिकल रिएक्शन इन विच रिएक्टंट कंबाइन विथ ऑक्सिजन और loses hydrogen or loses electron to form a product is called oxidation. आता आपण याचं तर पाहिलं होतं, यामध्ये कंबाईन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनचं जर ऑक्सिजन कंबाईन झालं तर ती कोणती अभिक्रिया रिएक्शन असते ऑक्सिडेशन असते. याचे हायड्रोजन लूजेस हायड्रोजन म्हणजे हायड्रोजन जर लूज केला तरी सुद्धा ती कोणती रिएक्शन असते
असते, ऑक्सिडेशन असते. पण आता तुमच्या हे लक्षात आलं नसेल की इलेक्ट्रॉन लूज केले तर ही ऑक्सिडेशनची अभिक्रिया कशी होते हे आपल्याला पाहायचंय. तर याचा आपण लुझेस इलेक्ट्रॉन जे आहे याचा आपण एक एक्झाम्पल घेऊ. लुझेस इलेक्ट्रॉनचं तर यासाठी पहा आपल्याला सांगता येईल एक एक्झाम्पल आपण पाहू. 2 रिएक्शन्स पाहू. 2KMnO4 प्लस 10 FeSO4 प्लस 8H2SO4 टू फॉर्म काय तयार होतं यामध्ये K2SO4 प्लस 2MnSO4 प्लस 5Fe2SO4 2 प्लस 8H2 प्लस 8H2O. आता या रिएक्शन मध्ये पहा जे काही आपण 2KMnO4 प्लस 10FeSO4 प्लस 8H2SO4 टू फॉर्म K2SO4 प्लस 2MnSO4 प्लस 5Fe2SO4 2 प्लस 8H2O. यामध्ये पहा which compound is oxidized by KMnO4 in presence of acid in this reaction. सांगा बरं कोणतं जे काही कोणतं कंपाउंड जे आहे संयुग जे आहे हे काय केलेलं आहे ऑक्सिडाइज्ड बाय KMnO4 इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. कोणतं कंपाउंड आहे एकच आहे कोणतं आहे ते FeSO4. कोणतं कंपाउंड आहे हे FeSO4 ऑफ कोर्स कोणतं आहे FeSO4. या FeSO4 ला काय केलेले ऑक्सिडाइज केलेले कशाच्या प्रेझेन्स मध्ये H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये. मग आता या ठिकाणी पहा FeSO4 याचं रूपांतर जे आहे ट्रान्सफॉर्मेशन हे कशामध्ये झालेलं आहे बरं प्रोडक्ट मध्ये FeSO4 इज ट्रान्सफॉर्म इनटू Fe2SO4 3 सॉरी या ठिकाणी मी 2 लिहिलंय 3 Fe2SO4 3 यामध्ये काय झालेलं आहे FeSO4 चं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. मग हे कन्व्हर्जन जे आहे हे कशाचं आहे पहा हे कोणतं कन्व्हर्जन आहे ऑक्सिडेशन रिएक्शनचं आहे. आता हे ऑक्सिडेशन रिएक्शनचं कसं होईल या ठिकाणी काय झालेलं आहे इलेक्ट्रॉन जे आहेत हे आयर्नने काय केलेले लूज केलेले. लूज म्हणजे काय दिलेली आहेत दुसऱ्या एखाद्या कंपाऊंडला देऊन टाकलेले आहेत. म्हणजे पहा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल कन्व्हर्जन कसं आहे Fe2 प्लस SO4 2 मायनस. म्हणजे Fe वरती कोणता चार्ज आहे 2 प्लस आणि SO4 वरती कोणता चार्ज आहे 2 मायनस. म्हणजे आयन्स किती आहेत यावरती 2 प्लस आणि SO4 वरती किती आयन्स आहेत 2 मायनस आयन्स आहेत. आता या ठिकाणी पहा काय झालेलं आहे बरं या ठिकाणी जो काही आयन आहे आयनने काय केलेलं आहे एक इलेक्ट्रॉन जो आहे हा लूज केलेला आहे आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन काय करत असतात लूज करत असतात त्यावेळेस त्यावरचा जो काही चार्ज असतो हा काय होतो वाढला जातो. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन काय करतो आपण लूज करतो तेवढा इलेक्ट्रॉनचा चार्ज काय होतो यावरचा वाढला जात असतो. म्हणजे आयनचा चार्ज हा काय होईल वाढला जाईल. मग या ठिकाणी आयनने काय केलेलं आहे एक इलेक्ट्रॉन जो आहे हा काय केलेला आहे लूज केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही प्रोडक्ट मध्ये Fe2SO4 3 झालेलं आहे तर यावरती किती चार्ज तयार झालेला आहे Fe वरती 3 प्लस चार्ज. 3 प्लस चार्ज कसा झाला म्हणजे या आयनने किती इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे एक इलेक्ट्रॉन. त्यामुळे यावरती काय वाढला एक चार्ज जो आहे पॉझिटिव्ह चार्ज हा वाढलेला आहे. आणि जे काही SO4 जे आहे यावरचा चार्ज जो आहे हा 2 मायनस जशाच तसाच राहील. मग या ठिकाणी पहा काय सांगता येईल आपल्याला द नेट चेंज टेक्स प्लेस इन द अबव कन्व्हर्जन इज शोन बाय द नेट आयनिक रिएक्शन. म्हणजे या ठिकाणी ही आयनिक रिएक्शन तुम्हाला दिलेली आणि यावरती जो काही क्षीण बदल झालेला आहे हा आपल्याला या रिएक्शन मध्ये दिसून येत असतो. मग ही रिएक्शन नेट आयनिक रिएक्शन कशी सांगता येईल पहा नेट आयनिक रिएक्शन
नेट आयनिक रिएक्शन जर आपल्याला सांगायचं झालं तर या ठिकाणी फक्त आपल्याला काय करायचंय, किती बदल झालेला आहे तो लिहायचा आहे. म्हणजेच Fe2+ टू फॉर्म Fe3+. म्हणजे या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे, 1 इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी फेरस जे आहे, फेरसचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, फेरिक मध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. हे काय झालं, हे आयन्स झालं. म्हणजे आयन जरी इलेक्ट्रॉन जरी लूज केले तरी सुद्धा ती कोणती रिएक्शन होत असते, ऑक्सिडेशन रिएक्शन होत असते. आता यानंतर आपल्याला पाहायचंय, पहा पुढचं जे काही पॉइंट आहे रिडक्शन, हा पाहायचा आहे रिडक्शनचा पॉइंट. हा आपल्याला ऑक्सिडेशन मधला एक पॉइंट पाहायचा आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, ऑक्सिडक म्हणतो आपण. जसं की कोण असतात आपले पॉलिसी काढणारे, जसे LIC पॉलिसीवाले काय असतात, एजंट असतात की नाही. आपल्याला काय उपलब्ध करून देतात, ते पॉलिसी उपलब्ध करून देत असतात. अशाच प्रकारचे जे एजंट आहेत, हा ऑक्सिडेशन मध्ये पण अशाच प्रकारे एजंट असतात. ते कोणतं आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. फॉर याची डेफिनेशन पहा, केमिकल सबस्टन्स विच ब्रिंग अबाउट an oxidation reaction by making oxygen available is called oxidant or oxidizing agent. पहा, केमिकल सबस्टन्स म्हणजे रासायनिक पदार्थ which bring about an oxidation reaction, जे की कशामधून आपल्याला रासायनिक अभिक्रियेमध्ये काय उपलब्ध करून देत असतात, ऑक्सिजन. ऑक्सिजनची उपलब्धता करून देत असतात. अशा सबस्टन्सला आपल्याला काय म्हणायचंय, ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट असे म्हणतात. काय म्हणतात, यामध्ये जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन जो आहे हा उपलब्ध करून देण्याचं काम करत असतात. कशामध्ये, ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये. त्याला आपल्याला काय म्हणायचंय, ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा, यामध्ये CH3CH2OL that is ethyl alcohol in presence of K2Cr2O7 ऍसिडिक हे पहा, हे H2SO4 हे कसं आहे, ऍसिड आहे. त्यामुळे ऍसिडिक आपल्याला काय घ्यायचंय, पोटॅशियम डायक्रोमेट घ्यायचंय आणि त्यापासून काय तयार होतंय, ऍसिटिक ऍसिड तयार होतंय. मग आता या रिएक्शन मध्ये इथाइल अल्कोहोलला ऑक्सिजन जो आहे, एक ऑक्सिजन इथे वाढलेला आहे की नाही. मग या ऑक्सिजनची जी काही अवेलेबल म्हणजे ऑक्सिजन जो उपलब्ध झालेला आहे, हा उपलब्ध करून देण्यासाठी कोणता केमिकल सबस्टन्स यूज केला होता आपण, पोटॅशियम डायक्रोमेट. म्हणजे या रिएक्शन मध्ये ऑक्सिजनची उपलब्धता करून देण्यासाठी पोटॅशियम डायक्रोमेटचा यूज करून यापासून आपण काय कशाची उपलब्धता केलेली आहे, ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन आपण घेतलेला आहे. त्या अभिक्रियेला आपल्याला काय म्हणायचंय, ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे त्या सबस्टन्सला आपल्याला काय म्हणायचंय, ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतात. मग अशा प्रकारचे वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. पहा, जसं की हा आपण पहिला कोणता आहे, पहिला ऑक्सिडायझिंग एजंट पोटॅशियम डायक्रोमेट. त्या ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट हा पण एक काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. दुसरा आपल्याला जर पाहायचं झालं ऑक्सिडायझिंग एजंट तर KMnO4 H2SO4 हे जे आहेत K2Cr2O7 ऍसिडिक H2SO4 आणि KMnO4 H2SO4 म्हणजे ऍसिडिक आहेत दोन्ही पण. तर हे कॉमनली यूज केली जातात कशामध्ये, केमिकल रिएक्शन मध्ये. या दोन्हींचा ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज केला जातो. आता या ठिकाणी तुम्ही हे जे पाहत आहेत, हे बॉक्स मध्ये ओचं जे चिन्ह पाहत आहेत ऑक्सिजन, तर याला आपण काय म्हणतो, नेसंट ऑक्सिजन असं म्हणतो. कोणतं ऑक्सिजन, नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन म्हणजे काय, नवजात ऑक्सिजन. नवजात ऑक्सिजन कशाला म्हणायचे पहा आपल्याला, की नेसंट ऑक्सिजन इज अ स्टेट प्रायर टू द फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. म्हणजे ऑक्सिजनची जे रेणू आहेत ते तयार होण्याच्या पूर्वीची अवस्था म्हणजे कोणती असते, नेसंट
ऑक्सिजन असतो. कोणते असतो? नेसंट ऑक्सिजन असतो. अँड इट इज रिएक्टिव्ह फॉर्म ऑफ ऑक्सिजन. आणि हे काय केलं जातं? ऑक्सिजन पासून काय तयार होत असतं किंवा ऑक्सिजनच हे काय अभिक्रियाशील असं रूप आहे. आणि याला आपण कशामध्ये लिहित असतो? बॉक्स करून यामध्ये आपल्याला या चिन्हाने नेसंट ऑक्सिजन हे दर्शवता येत असतं. हे काय झालं आपलं ऑक्सिडायझिंग एजंट. आता यानंतर आपण ऑक्सिडेशनचं पाहिलं. आपण ऑक्सिडेशनचं पाहिलं, डेफिनेशन पाहिली, त्याचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. त्यानंतर जे काही आपण इलेक्ट्रॉन लूज कशी केली जातात आणि त्यावरती चार्ज कसा वाढतो हेही आपण पाहिलेले आहे. आणि त्यानंतर आपण या ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट पाहिलं. ऑक्सिडायझिंग एजंटची डेफिनेशन, त्याचं एक्झाम्पल पाहिलं, कोणकोणते ऑक्सिडायझिंग एजंट आहेत ते पाहिले. त्यानंतर नेसंट ऑक्सिजन म्हणजे काय हेही आपण पाहिलेलं आहे. आणि ते कोणत्या स्वरूपामध्ये लिहितात हेही आपण पाहिलेलं आहे. आता यानंतर आपल्याला यामधलाच पुढचा पॉइंट पाहायचा आहे, तो कोणता आहे? रिडक्शन. रिडक्शनचं आपण एक्झाम्पल पाहू. रिडक्शन याचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचे. पहा, कॉपर ऑक्साइड इज रिएक्ट विथ हायड्रोजन टू फॉर्म कॉपर प्लस वॉटर. आता यामध्ये पहा, लक्षात घ्यायचे आपल्याला, ऑक्सिडेशन मध्ये आपण पाहिलं होतं, काय केलं होतं? गेन ऑक्सिजन अँड लूज हायड्रोजन केलं होतं. अँड लूजेस इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. आता यामध्ये त्याच्या उलट पहा, याची जर आपल्याला डेफिनेशन घ्यायची झाली तर आपल्याला सांगता येईल, द केमिकल रिएक्शन in which gain hydrogen or loses oxygen is called रिडक्शन. त्याला आपल्याला काय म्हणायचंय? रिडक्शन असं म्हणतात. पहा, यामध्ये आपल्याला सांगता येईल की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन हा घेतला जातो आणि ऑक्सिजन हा काय केला जातो? लूज म्हणजे बाहेर टाकला जातो, त्याला आपल्याला काय म्हणायचंय? रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय? क्षपण असे म्हणतात. त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. पहा, कॉपर ऑक्साइड इज रिएक्ट विथ हायड्रोजन टू फॉर्म कॉपर प्लस H2O. आता या ठिकाणी ऑक्सिजन हा काय केलेला आहे? लूज केलेला आहे. लूज म्हणजे काय? सोडून दिलेला आहे. आणि तोच काय केलेला आहे? हायड्रोजनने गेन केलेला आहे. गेन म्हणजे काय? ग्रहण केलेलं आहे. यामध्ये आपण पहा, या ठिकाणी आपल्याला पुढे पाहायची, ज्यामध्ये रेडॉक्स रिएक्शन होते, म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही पण अभिक्रिया होत असतात. तर या फक्त या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय पाहायचे? रिडक्शन कोणत्या ठिकाणी झालेले आहे? तर रिडक्शन कोणत्या ठिकाणी होतंय? या ठिकाणी आपल्याला रिडक्शन झालेलं दिसून येते. कारण की या ठिकाणी काय केलेलं आहे? कॉपरने ऑक्सिजन हा लूज केलेला आहे, ऑक्सिजन हा बाहेर टाकून दिलेला आहे. त्यामुळे ती रिएक्शन जी आहे ही कोणती होते? रिडक्शन रिएक्शन होत असते. आणि यावरूनच आपल्याला रिड्युसिंग एजंट म्हणजे काय किंवा रिडक्टंट म्हणजे काय हेही माहिती असणं आवश्यक आहे. मग काय सांगता येईल रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन? द सबस्टन्स दॅट ब्रिंग अबाउट द रिडक्शन इज कॉल्ड रिडक्टंट ऑर रिड्युसिंग एजंट. काय डेफिनेशन सांगता येते रिड्युसिंग एजंटची? द सबस्टन्स that brings about reduction is called reductant or reducing agent. ओके, हे काय? रिड्युसिंग एजंट म्हणजे क्षपणक असे म्हणतो आपण.
जसं की ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंटचं होतं, त्याच प्रकारे हे रिड्युसिंग एजंट आणि रिडक्टंट आपल्याला दिसून येतं. हे आपण आज काय पाहिलं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशनची डेफिनेशन वगैरे पाहिली आणि रिडक्शनची डेफिनेशन, त्याचं एक्झाम्पल आणि रिड्युसिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट और रिडक्टंट याची आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. आता ह्या दोन्हीच्या रिॲक्शन आहेत, हे एकाच रिॲक्शन मध्ये कशा दिसून येतात हे आपल्याला पाहायचंय. तर ती जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणत असतो. या रेडॉक्स रिॲक्शन मध्ये दोन्हीही अभिक्रिया आपल्याला दिसून येत असतात. कोणकोणत्या दोन्ही पण अभिक्रिया, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. कोणती रिॲक्शन आहे ही, रेडॉक्स रिॲक्शन. ही बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारली जाते, रेडॉक्स रिॲक्शन. आता यामध्ये तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर पहा, रेड म्हणजे काय, रेड म्हणजे रिडक्शन, रेड म्हणजे रिडक्शन आणि ऑक्स म्हणजे काय, ऑक्सिडेशन. म्हणजे या दोन्हींचं मिळून, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या दोन्हींचं मिळून काय तयार होते, रेडॉक्स रिॲक्शन तयार होत असते. याची आपण पहिल्यांदा डेफिनेशन पाहू आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही पण अभिक्रिया कशा घडून येत आहेत हे आपण पाहू. रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शनची डेफिनेशन आपल्याला सांगायची, when oxidation and reduction takes place simultaneously in a chemical equation is called redox reaction. म्हणजे ज्या रासायनिक समीकरणामध्ये काय घडून येते, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे दोन्ही पण काय घडून येतात, सायमल्टेनियसली म्हणजे एका पाठोपाठ लागोपाठ घडून येत असतात. त्यावेळेस त्या रिॲक्शनला आपल्याला काय म्हणायचे, रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल याचं सांगायचं झालं तर आपण रिडक्शनचं अगोदरच घेतलं होतं. कॉपर ऑक्साइड इज रिॲक्ट विथ हायड्रोजन टू फॉर्म कॉपर प्लस H2O. आता या ठिकाणी पहा काय झालेलं आहे, ऑक्सिजन हा काय झालेला आहे, लूज. ऑक्सिजनला लूज केलेले म्हणजे काढून टाकलेला आहे आणि त्यालाच कोणी गेन केलेलं आहे, हायड्रोजनने गेन केलेले. म्हणजेच पहा, ऑक्सिजन ॲटम गोज अवे फ्रॉम कॉपर ऑक्साइड. ऑक्सिजन ॲटम हा कशापासून दूर गेलेला आहे, कॉपर ऑक्साइड पासून दूर गेलेला आहे. विच मीन्स दॅट रिडक्शन ऑफ कॉपर ऑक्साइड टेक्स प्लेस. या ठिकाणी काय घडून आलेलं आहे, रिडक्शन. कारण की ऑक्सिजन हा काय झालेला आहे, लूज झालेला आहे. ज्या ठिकाणी ऑक्सिजन लूज होत असतो त्या ठिकाणी काय घडून येतं, रिडक्शन घडून येत असतं. अँड हायड्रोजन मॉलिक्युल्स टेक्स प्लेस ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल. आता या ठिकाणी हायड्रोजनने काय केलेलं आहे, ऑक्सिजन हा घेतलेला आहे आणि काय तयार केलेलं आहे, वॉटर मॉलिक्यूल म्हणजे पाण्याचा रेणू तयार केलेला आहे. विच मीन्स ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन टेक्स प्लेस. या ठिकाणी ऑक्सिजन काय झालेला आहे, गेन झालेला आहे म्हणजे ऑक्सिजन घेतलेला आहे. या ठिकाणी ऑक्सिजन काय केला, लूज केला. ऑक्सिजन हा काय केलेला आहे, लूज केलेला आहे आणि या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल मध्ये ऑक्सिजन हा काय केलेला आहे, गेन केलेला आहे. आणि ज्या वेळेस ऑक्सिजन लूज करतात त्यावेळेस कोणती रिॲक्शन होत असते, रिडक्शन. आणि ज्या ठिकाणी ऑक्सिजन हा गेन केला जातो, घेतला जातो त्या ठिकाणी काय घडून येत असतं, ऑक्सिडेशन घडून आलेलं आपल्याला दिसून येतं. विच मीन्स दॅट द रिडक्टंट इज ऑक्सिडाइज्ड बाय ऑक्सिडंट. म्हणजे ऑक्सिडकाकडून ऑक्सिडंटचं क्षपणकाचं काय केलं जातं, ऑक्सिडीकरण घडून आणलं जातं. अँड ऑक्सिडंट इज रिड्यूस्ड बाय द रिडक्टंट. आणि ऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिडीकारक जे आहे त्याचं क्षपण हे कशाकडून घडून आणलं जातं, ऑक्सिडंट म्हणजे क्षपणकाकडून घडून आणलं जातं. या दोन्ही प्रॉपर्टीच्या आहेत ह्या मध्ये आपल्याला काय दिसून येतात, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे ऑक्सिडीकरण अभिक्रिया आणि रिडक्शन म्हणजे क्षपण अभिक्रिया दिसून येते. आणि या ज्या ठिकाणी ज्या अभिक्रियेमध्ये ज्या इक्वेशन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही पण अभिक्रिया घडून येत असतात त्यावेळेस त्या रिॲक्शनला आपल्याला सिंगल बॉन्ड यूज करायचा आहे. तो कोणता आहे, रेडॉक्स रिॲक्शन. या ठिकाणी काय झालेलं आहे, रिडक्शन.
एकाच इक्वेशन मध्ये झालेले आहे, या ठिकाणी रिडक्शन आणि या ठिकाणी काय झालेलं आहे ऑक्सिडेशन. आणि ज्या इक्वेशन मध्ये सायमल्टेनियसली म्हणजे लागोपाठ काय घडून येतं रिडक्शन आणि ऑक्सिडेशन घडून येत असतं त्यावेळेस त्याला आपल्याला काय म्हणायचंय रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतात. की तुम्हाला परीक्षेला 2 मार्काला डेफिनेशन विथ एक्झाम्पल विचारली जाऊ शकते. आता यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे पहा या धड्यामधला, तो आहे करोजन. करोजन म्हणजे काय क्षरण.